देवलीचे देवली गावचे सरपंच आणि सिंधुदुर्ग समालोचन कमिटीचे कॉमेंटेटर असोसिएशनचे अध्यक्ष श्याम वॉकर सरांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली सगळ्यांची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद अमोल सर. या ठिकाणी सामना सुरू होत आहे. MK स्पोर्ट्स जयसिंगपूर विरुद्ध युवराज स्पोर्ट्स. सगळे खेळत की आता त्यांचे सगळे तेच करून युवराज मध्ये आलाय ना भावा. आम्ही पण भरपूर पाण्याचे पैसे नाही मला मागच्या सेमीफायनल चेंज केला मी. जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली आहे युवराज स्पोर्ट्स संघाने आणि क्षेत्ररक्षण करेल. कालच्या दिवसाची शेवटची मॅच ज्याने एक हाती जिंकवली संदीप मकवाना ज्या संघाचे कर्णधार आहे तो संघ म्हणजे MK स्पोर्ट्स जयसिंगपूरचा संघ हा क्षेत्ररक्षण करेल. मॅच देखील कडक होईल कारण एकीकडे आहे मुकेश शिंदे त्याला देखील बराच अनुभव आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कित्येक मैदानावरती ज्याची बॅटिंग बॉलिंग मी अगदी जवळून बघितलेली आहे तो खेळाडू म्हणजे मुकेश शिंदे. मालवणचं टोपीवाला बोर्डिंग मैदान असेल, कर्लीचं सातेरी मैदान असेल, रामेश्वर प्रतिष्ठान मेडबावची ती स्पर्धा असेल, ग्रीन पार्क मैदान असेल, कासारडेचं जय हनुमान कला क्रीडा मंडळाची ती स्पर्धा असेल, मोदी मैदान असेल, सर्व मैदानावरती मी त्याचा खेळ अगदी जवळून बघितलेला आहे. तो मुकेश शिंदे देखील समोरच्या संघामध्ये आहे. म्हणजे एकीकडे अष्टपैलू खेळाडू संदीप मकवाना आहे तर दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू मुकेश शिंदे आहे. म्हणजे घमासान आहे. मॅच ऑन आहे. मॅच सुरू होते आहे. इनिंग मधील पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज वैभव खबाले जिन्होंने कल के दिन में खलबली मचाई थी. इस टूर्नामेंट की पहली हैट्रिक लेने का किताब जिनके नाम कर है वो है वैभव खबाले. कल के दिन के आखिरी मैच के हीरो है. मैन ऑफ द मैच का किताब इन्होंने लिया है वो वैभव खबाले चले गेंदबाजी मोर्चे पर. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळतोय मुकेश सन्मान देतोय. हा देखील एक मोठा खेळाडू आहे. समोरच्या खेळाडूला ओळखतोय आणि त्यामुळे या ठिकाणी सन्मान देऊन आत्ता भेटलेली किल्ली आमचे स्कोरर सलीम भाई यांच्या सोबत आता स्कोररचं रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. पंचांचा इशारा. बाईच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचेल 2 धावांवरती. पहिलं षटक चालू आहे. वैभव खबाले गोलंदाजी मार्ग वरती आहेत ज्यांनी कालची शेवटची मॅच गाजवली होती. एक इतिहास त्यांनी रचला होता. वैभव खबाले गोलंदाजी मार्ग वरती मुकेश शिंदे साठी. यावेळी सरळ बॅटने खेळलाय. मिड आपला क्षेत्ररक्षक आहे.
वाईड मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचेल 3. इन मीन 3. धावसंख्या 3. 3 बॉल झालेले आहेत. मुकेश शिंदे चांगली बॅटिंग करतायत. प्रत्येक चेंडूवरती सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट करतायत. समोर आहेत सचिन देशमुख. चांगला बॉल, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतायत सचिन देशमुख. पॉइंट रिजन मध्ये पुश करतायत. 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचेल 4 धावांवरती. या एका धावेने सचिन देशमुख आपलं अकाउंट ओपन करतायत. संयमाने बॅटिंग करतायत, कारण वैभव खबाले कालच्या दिवसामध्ये बॅटमधने खेळलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतायत ते वैभव खबाले. कोणत्याही प्रकारची धाव नाही. आतापर्यंत 5 चेंडू समाप्त झाले. धाव संख्या बिनबाद 4 धावा. दोन्ही ओपनर संयम दाखवतायत. पुढच्या ओव्हर मध्ये त्यांची आक्रमकता देखील आपल्याला बघायला मिळेल का, हे देखील पाहावं लागेल. शेवटचा चेंडू असेल. यावेळी उडवलाय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू आर पार सीमा पार. मुकेश शिंदेच्या बॅट मधून एक खणखणीत दणदणीत केपीएल षटकार. यस डीजे वाले खाना खाने गए हैं. शेवटचा चेंडू खराब चेंडू. त्याच्यावरती शॉर्ट अंपुलचा फटका. हा मुकेश शिंदेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धाव संख्या पोहोचेल. एकाच षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा. गोलंदाजी मध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी कोण येतील? मार्केट एंड कडून गोलंदाजीसाठी संदीप मुलानी तयार होत आहेत. सद्दाम मुलानी तयार होत आहेत. डबल माइंड झालं इकडे. बडी बडी देशों में क्या बात है, क्या बात है. बैठक शॉट यावेळी दाखवला. झोपून खेळला आणि चांगला शॉट खेळला आणि त्याच्यावरती मिळवल्या 4 धावा. म्हणजेच येईल कोल्हापूर प्रीमियर लीग चौकार. हा बॅटरच्या बॅट मधून. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार. म्हणजे पहिली जे 5 चेंडू संयमाने खेळले होते, यावेळी मात्र आक्रमकता दाखवतायत दोन्ही बॅटर. आता आम्ही गप्प बसणार नाही. संयमाचा अंत झालेला आहे. आक्रमकता आमच्यामध्ये आहे, आमच्या नसा नसामध्ये आहे, हे दाखवून देत आहेत. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय. बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागला, वरच्या कडेला चेंडू लागला आणि चेंडू गेला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. फक्त 1च धाव मिळेल. धाव संख्या पोहोचेल 15 धावा बिनबाद. सद्दाम मुलानीचं स्वागत केलंय चौकारानिशी सचिन देशमुख यांनी आणि त्यानंतर सिंगल देखील घेतलाय. म्हणजे स्ट्राइक पुन्हा एकदा मिळेल. डाव्या हाताचा बॅटर आहे, ज्याच्या नसा नसामध्ये क्रिकेट भरलाय, ज्याचं नाव आहे मुकेश शिंदे. आज घरच्या मैदानांवर घरच्या प्रेक्षकांसमोर कशा पद्धतीनं बॅटिंग करतोय ते बघूया. यावेळी कट केलाय. स्क्वेअर कटचा हा शॉट. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचेल 16 धावांवर. बिनबाद 16. खूप आश्वासक आणि विश्वासक सुरुवात दोन्ही बॅटरची. मुकेश शिंदे एक मोठा शॉट खेळून 9 धावांवरती खेळतायत. सचिन देशमुख एक चौकार खेचून 6 धावांवरती खेळतायत. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर करतायत आपल्या संघासाठी. या क्या बात है.
ये उड़ाया, लेकिन जहां पर फील्डर कोई भी मौजूद नहीं था उसी जगह पर. चांगला शॉट मी म्हणेन. अशा पद्धतीचे शॉट कृष्णा सातपुते यांना आम्ही खेळताना खूप वेळा बघितलेला आहे. डगआउट मध्ये फक्त खेळाडूंनी बसायचं आहे. डगआउटच्या समोर जे त्यांचे समर्थक आहेत त्यांना विनंती आहे, आपण जी लाईन आहे बाउंड्री लाईन त्याच्या बाहेर उभे राहा. ते जे बॅनर लावलेले आहेत त्याच्या पाठीमागे आपण उभे राहा. प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला आयोजकांकडून, प्लीज सहकार्य करा. पुन्हा एकदा एक खणखणीत प्रहार केलाय पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. यावेळी फटका फसलाय आणि चेंडू गेलाय डीप मिड विकेट सीमारेषेचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या सरळ गोदीमध्ये. पहिला विकेट बाद झालाय. धावसंख्या आहे एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. सचिन देशमुख बॅक टू द पॅव्हिलियन. एसटीजे अजूनही तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मंडळाकडून की तुम्ही जे बॅनर लावलेले आहेत त्या बॅनरच्या पाठीमागे उभे राहा. प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला मंडळाकडून. काही जे नियम आहेत, काही जे रूल्स आहेत त्या नियमांचं रूल्स आपण देखील पालन करावं. हा खेळच असा आहे. काही जण उत्साही प्रेक्षक असतात, त्यामुळे या खेळामध्ये काय कोणतंही गालबोट लागू नये त्यासाठी तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित असतं, मंडळाला अपेक्षित असतं. आणि तुमच्यामुळेच या एवढ्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. कसबा बावडाच्या मंडळाचं मी मनपूर्वक आभारी आहे ज्यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं. आणि या आयोजनासाठी तुमचा देखील हातभार हा तेवढाच मोलाचा आहे आणि तुम्ही देखील याला सहकार्य कराल अशी आम्ही आशा बाळगतो. जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सद्दाम मुलांदी गोलंदाजी मार्क वरती आहे. शेवटचा चेंडू घेऊन यावेळी उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, दुसऱ्या धावेसाठी धावतायत. जोपर्यंत फेकी हातामध्ये येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 20 धावा. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरे. आज शेवटचा दिवस आहे, 5वा दिवस आहे. 5व्या दिवसातील तिसरी मॅच तुम्ही बघता आहात. युवराज स्पोर्ट्स विरुद्ध MK स्पोर्ट जयसिंगपूर. टॉस जिंकल्यानंतर पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय हा युवराज स्पोर्ट्स म्हणजे मुकेश शिंदे ज्या संघाचे कॅप्टन आहेत त्या संघाचा निर्णय, मुकेश शिंदे यांचा निर्णय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा. आतापर्यंत तर चांगली बॅटिंग त्यांच्याकडून बघायला मिळाली. त्यांचा एक मोहरा मैदानाच्या बाहेर गेलाय तरी देखील 2 षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात 20 धावा केलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येईल ज्याने कालच्या दिवसामध्ये खलबली मचवली होती. वैभव खबाले गोलंदाजी मार्क वरती. सरळ बॅटने खेळलाय. कव्हर रिजन मध्ये शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती थोडंसं क्षेत्ररक्षण गचाळ झालं होतं पण बॅकअप मात्र खूपच सुंदर दिसतोय त्या ठिकाणी. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. वैभव खबाले हे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आले. कालच्या दिवसामध्ये कमाल धमाल केले आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन घरी गेले. आता मात्र स्ट्राइक वरती बॅटर असेल प्रशांत घुमाने. प्रशांत घुमाने ने ये घुमाया लॉन्ग ऑफ रीजन में पण एका धावेवरती. यावेळी काय क्या बात है, क्या बात है. कलाइयों के सारे मोड़ दिया है.
ताकत नजाकत ये सौंदर्य देखने को मिलता हुआ मैदान के अंदर। सिर्फ कलाइयों के सहारे मोड़ दिया था, इसके पहले ताकत दिखाई थी जो पहला सिक्सर जड़ा था, लेकिन यहां पर नजाकत भी दिखाई। और ताकत और नजाकत का जब मिलाप होता है तभी आप अच्छे बल्लेबाज कहे जा सकते हैं। मुकेश शिंदे आज दिखा रहे हैं मेरे पास ताकत है, नजाकत है, हर मेरे रोम रोम में क्रिकेट भरा हुआ है। धाव संख्या पोहोचेल 24, 24 धावा। याच मैदानावरती गेली 2 वर्ष ज्यांनी KPL स्पर्धा गाजवली, आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक या मैदानावरती घडवलं, ते बबलू देसाई या वर्षी या स्पर्धेमध्ये उपलब्ध राहू शकले नाहीत, कारण त्यांनी या जगाचा निरोप घेतला। तर बबलू देसाई, तुम्हाला आम्ही खूप मिस करतो आहोत। तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच कसबा बावडा मंडळाकडून तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली। खरोखरच काही खेळाडू असे असतात ज्यांच्या आठवणी शेवटपर्यंत ताज्या राहतात, त्यातीलच हे आमचे देसाई बंधू आहेत। यावेळी उडवलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क। 6 धावा, KPL षटकार। डीजे वाले बाबू खाना खाने गए हैं, थोड़ी देर के बाद आएंगे, जोर जोर से गाना बजाएंगे, खूब जमेगा रंग। जब मिल बैठेंगे आप, हम और आप सभी, तब खूब जमेगा रंग और आएगा भी मजा। धावा वाढतील, धाव संख्या पोहोचेल 31, 31 धावा। एका गड्याच्या मोबदल्यात प्रशांत घुमाने ने घुमाया था बल्ला और मिले हैं पूरे के पूरे 6 रन। पुन्हा एकदा वैभव कबाले, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केलाय, पॉइंट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, चांगली फेकी देखील होते। कौतुक करावं लागेल या खेळाडूचं, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चांगली फेकी देखील केलं। देवा त्याचं नाव होतं। एका धावेवरती समाधान मानावं लागेल। 3 षटकांची समाप्ती झाली। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यात 32 धावा। अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे। तीन षटकांची समाप्ती झाली। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32, 32 धावा। नवीन बॉलर मैदानामध्ये येतोय देवदास पडियार। कालच्या दिवसामध्ये देखील याने मॅन ऑफ द मॅच घेतली होती। कालच्या दिवसामध्ये 7 विकेट घेण्याचा भीम पराक्रम देवदासच्या नावावरती आहे। हा देखील चांगला बॉलर आहे, पण त्याच्या समोर तेवढे चांगले तोला मोलाचे बॅटर देखील आहे। म्हणजे बॅट आणि बॉल मध्ये चांगला संघर्ष तुम्हाला बघायला मिळेल। कोणाचा दिवस आहे आजच्या दिवसामध्ये? चांगला बॉल, त्याच्यावरती चांगला फटका, एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेने धावसंख्या वृद्धिंगत होईल ती 33, 33 धावा। आजच्या स्पर्धेमध्ये खरोखरच आम्ही मिस करतो आहोत ते प्रवीण देसाई यांना, माफ करा परवेज देसाई यांना, म्हणजेच उर्फ बबलू देसाई यांना, जे आज आमच्या सोबत नाही आहेत पण त्यांची आठवणी आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळेच आम्ही वारंवार त्यांचा या ठिकाणी जिक्र करत आहोत, त्यांची आठवण करत आहोत।
आणि जयसिंगपूरचा तो खेळाडू आहे आणि जयसिंगपूरची टीम या मैदानावरती खेळताना बघायला मिळते. कालच्या दिवसामध्ये देखील जयसिंगपूरच्या खेळाडूने चांगला खेळ केला होता. आज देखील कशा पद्धतीने खेळ करतील ते बघावं लागेल. स्ट्राइक वरती बॅटर प्रशांत घुमाने. यावेळी सरळ बॅटने खेळलाय. खिलाड़ी बने दर्शक और दर्शक बने खिलाड़ी. गेंद वन बाउंस ओवर द रोप 4 रन के लिए. ये खनखनाता दंदनाता केपीएल चौकार. चांगला फटका हा बैटरच्या बॅटमधून प्रशांत घुमाने. नाम है इनका घुमाने, बल्ला घुमाना ही जानते हैं. फिर एक बार बल्ला घुमाया, इस बार ऑफ ड्राइव का शॉट लगाते हुए रन आउट करने का खतरा. लेकिन मुकेश बहुत ही तेज है, चालाक है, होशियार है, बहुत ही एक्टिव खिलाड़ी है, इसलिए वापस पीछे चले गए. सुरक्षित अपने क्रीज में 1 रन मिळता हुआ एका धावसंख्येने धावसंख्या वाढेल 39. 39 धावा. 4थं षटक हे प्रगतीपथावरती. कालच्या दिवसाचा हिरो देवदास गोलंदाजी मार्क वरती आहे. कालच्या दिवसामध्ये त्याने 7 विकेट घेतले होते. आता 4 बॉल मध्ये 7 धावा त्याने खर्च केल्या आहेत. मुकेश शिंदे त्याच्या समोर बॅटर आहे. क्या बात है. हलक्या हाताने शॉट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. मुकेशला फसवलाय. चतुराई गेंदबाजी यहां पर की है और मुकेश को जाना पड़ेगा वापस. 10 गेंदों में रन बनाए 13. ना कुछ है मेरा ना कुछ है तेरा. और ये मुकेश शिंदे चले मैदान के बाहर. न्यू बॅटर मैदानामध्ये करण चव्हाण पावलं ठेवतायत. बऱ्याच अपेक्षा आहेत त्यांच्याकडून देखील. एक युवा खेळाडू आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा उभरता सितारा म्हणून ज्यांच्याकडे या सर्व खेळाडूंकडे बघितलं जातं, अशा सर्व खेळाडूंना कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं तुम्ही कराल का हे पाहावं लागेल. कसबा बावडा क्रिकेट क्लबचं मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि कौतुक देखील करतो, ज्यांनी आपल्या युवा खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची संधी दिली. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आलाय म्हणजे अतिरिक्त धाव अजून एक ऍड केली जाईल. धाव संख्या पोहोचेल 40 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. देवदास गोलंदाजी मार्क वरती आहेत. मार्केट एंड कडून ते गोलंदाजी करतायत. शेवटचा चेंडू असेल त्यांच्या षटकातील म्हणजे 4थ्या षटकातील. सरळ बॅटने चांगला फटका खेळलाय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. केपीएल चौकार. चार षटकांची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात मुलतान का सुलतान नवाब ऑफ नवाजगड विरेंद्र सेवागच्या जर्सी क्रमांकावरती म्हणजेच 44 44 धावा या स्कोर बुक वरती लिहिल्या जात आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी म्हणजे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. उरलेल्या 3 षटकामध्ये किती धावा येतील हे पाहावं लागेल. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येईल नागेश
आणि त्याच्या समोर बॅटर असेल प्रशांत घुमाने, जे 7 चेंडू मध्ये 16 धावा बनवतायत. आपल्या संघासाठी एक निर्णायक पारी ते मैदानामध्ये साकारताना दिसतायत. धीम्या गतीचा चेंडू, यावेळी हवेत चेंडू विसावलाय. सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. नागेश याने कोणत्याही प्रकारची चुकी केलेली नाहीये आणि आल्या आल्या आज पहिला प्राइज विकेट ज्याने मिळवला प्रशांत घुमाने, 8 बॉल मध्ये 16 धावा करून मैदानाच्या बाहेर जाताना. येस टीजे कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 3. तुम्ही बघता आहात tenniscricket.in वर हे लाईव्ह प्रेक्षेपण, YouTube लाईव्ह प्रेक्षेपण, मोबाईल वरती, टीव्ही वरती तुम्ही बघू शकता. आमचे जे tenniscricket.in ची जी पूर्ण टीम आहे चांगलं प्रेक्षेपण करतायत, लाईव्ह प्रेक्षेपण करतायत, त्यांचं देखील कौतुक आहे. त्याचप्रमाणे पंच देखील आपली चांगली भूमिका बजावतायत, त्यांचं देखील कौतुक आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग बाईचा इशारा पंचांकडून आलाय, त्यामुळे अतिरिक्त धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. 45 धावा या स्कोर बुक वरती लिहिल्या जात आहेत. स्कोररचं काम देखील चांगलं करतायत आमचे सहकारी सिद्धार्थ माने, जिनका निक नेम है सिद्धार्थ की बजाय सिद्धू लिखा जा रहा है. यावेळी कडक शॉट, बॉल कुठे गेलाय? बॉल गेलाय दूर 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 दूर, बराच दूर. आम्हाला पण दिसला नाही ना, कुठच्या क्षेत्ररक्षकाला दिसला नाही. आमच्या सरळ डोक्यावरून चेंडू कुठे गेला कोणालाच समजलं नाही, पण नंतर मात्र चेंडू लगेच आत आला. ही देखील जादू आहे. हा KPL षटकार तुम्ही बघता आहात. पुन्हा एकदा शटम पोल, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. करण चव्हाण दे धमाल कर कमाल, 3 चेंडू मध्ये 10 धावा करून मैदानाच्या बाहेर जाताना एक षटकार, एक चौकार आणि त्यानंतर मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये करण चव्हाण 3 चेंडू मध्ये 10 धावा करून मैदानाच्या बाहेर. जर करणची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो तर टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. ऐन मोक्याच्या क्षणी एक चांगली बॅटिंग. सिमॉन काळे मगाच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब घेतला. त्यांनी देखील ज्यावेळी मॅन ऑफ द मॅच स्वीकारत होते त्यावेळी त्यांनी सुद्धा सांगितलं की लेदर बॉल मध्ये आपली सेंचुरी आहे, आपल्या नावावरती बऱ्याच सेंचुरी आहेत. तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी सिमॉन काळे. तुझी लेदरची अशीच लेदरमध्ये देखील प्रगती व्हावी अशी मी आशा बाळगतो आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. कारण जेव्हा बाळ जन्माला येतं ना त्यावेळी ते कधीच सुरुवातीला लेदर बॉल हातात घेत नाही. सुरुवातीला ते प्लॅस्टिक बॉल हातात घेतं, त्यानंतर ते रबर बॉल हातात घेतं, त्यानंतर ते टेनिस बॉल हातात घेतं आणि त्यानंतर ते लेदर बॉल हातात घेतं. तुमच्या देखील या स्टेप आहेत, त्या स्टेप तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत. आता तुमच्या कला तुम्हाला दाखवण्याची संधी आहे. तुम्ही जेवढी मेहनत कराल, जेवढे कष्ट कराल, जेवढा घाम गाळाल तेवढ्या तुम्ही यशाच्या शिखरावरती पोचाल.
वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय, म्हणजे अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. धाव संख्या पोहोचेल 53. 4 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा. 5वं षटक प्रगतीपथावरती. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी खराब चेंडू, बॅक ऑफ लेनचा चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे कव्हर, डीप कव्हरला. जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धाव संख्या पोहोचेल 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात हाय फाय म्हणजेच 55. 55 धावा. तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत. येस डीजे. युवराज स्पोर्टचा संघ पुढचे हाल हवाल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक बुलंद आवाज, अमोलजी जमदाडे. धन्यवाद श्यामजी वाक्कर. यावेळेला सुंदर फटका धनाजीच्या बॅट मधून समोर, जसा आलाय तसाच मागे पाठवलाय. चेंडू स्लॉट मध्ये आणि या चेंडूला डिपॉझिट केलंय. नाणेफेकीचं कौल युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमने जिंकत प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग येईल, बॅटर तयार. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय, बॅकफुटवरती जात पुन्हा एकदा रूम बनवण्याचा प्रयत्न इथे केलाय. चेंडू एक टप्पा घेत बाउंड्रीच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग सीमार चप्पल इकडे. चौकार चौकार चौकार. महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीम आणि अदिती विरू पाटील क्रिकेट टीम. चला लगेच नाणेफेकीसाठी दोन्ही संघांचे संगणक. 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण यायचं. अनिकेत माने आणि आशुतोष अंबपकर. महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीम विपक्ष अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम. दोन्ही संगणक 1 मिनिटाच्या आतमध्ये नाणेफेकीसाठी या. जे 2 मोठे धमाके धनराजच्या बॅटमधून आपण पाहिले. धनाजीच्या बॅटमधून आपण पाहिले. धनाजी जाधव स्ट्रायकिंग येईल पुन्हा एकदा तयार.
लेग स्टिकच्या बाहेर बॉल आहे का पाहावं लागेल, मात्र नाही आहे. खूप चांगला चेंडू इथे डिलिव्हर्ड केला आणि चेंडू सटीक लाईनमधून यष्टीरक्षकाच्या दिशेने देखील गेला. फलकावरती धावा आलेत आत्तापर्यंत 75. षटक क्रमांक 6चा खेळ संपला. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 75 धावा. प्रथमतः बॅटिंग करते युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम, नाणेफेकी जिंकत आणि फिल्डिंग करते MK स्पोर्ट जयसिंगपूर. पंच्याहत्तर धावा फलकावरती आहेत. 75 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 6 ओव्हर इन कम्प्लीट. तर 6 षटकांचा खेळ आत्तापर्यंत संपलाय. 7वं षटक म्हणजे डावाच्या पहिल्या सत्रामधलं शेवटचं षटक. फेकण्यासाठी गोलंदाज तयार. खूप मोठ्या धावा आलेत. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलंय 88 धावांचा यशस्वी पाठलाग ओम साई अद्विता क्रिकेट टीमने देखील केलाय. त्यामुळे या मैदानावरती 7 षटकांमध्ये 80 ते 90 धावा देखील बनू शकतात. हा आजपर्यंतचा या मैदानाचा इतिहास आहे. मात्र पहिल्या मॅचमध्ये आपण काय पाहिलंय तर पहिल्या मॅचमध्ये 52 धावा डिफेंड देखील केलेत वेदांत स्पोर्ट क्रिकेट टीमने, हे देखील आपण पाहिलंय. त्यामुळे जर तुम्ही चांगला खेळ केलात तर संघ नक्की विजयी होऊ शकतो आणि त्यासाठीच 11च्या 11 खेळाडूंना आपलं योगदान द्यावं लागतं. 75 धावा फलकावरती आहेत. शेवटचं षटक. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला. शेवट नक्की लक्षात राहतो आणि त्यामुळे हा शेवटचा षटक कोणत्या टीमच्या साठी असेल, कोणत्या टीमच्या नावावरती असेल, हे आपल्याला पाहावं लागेल. नागेश पाटील मार्केट यार्ड एंडकडून मेडिकल कॉलेज एंडकडून गोलंदाजीसाठी तयार झालाय. समोर खेळला, बॅटवरती बॉल घेत आपण पाहतोय लॉंग ऑफला चेंडू चाललाय. 1 धाव ऍड केली जाईल. शेवटच्या स्लॉक ओव्हरच्या षटकामध्ये एकेरी दुहेरी धावांनी संतुष्ट असेल MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीम. संदीप मखवाणा यांच्या नेतृत्वाखाली महेश कलंगुडगे जे नगरसेवक आहेत त्यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर युवराज स्पोर्ट जो मुकेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय, प्रवीणजी खांडेकर यांच्या मालकीचा संघ आहे. रिव्हर्सचा प्रयत्न केलाय. तिसऱ्या पंचांची मदत देखील मागितली गेली. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी झाली आहे. एम्ब्युलन्स देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. त्यांचं देखील मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूयात. तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल की नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज बाद आहे की नाबाद आहे याचा निर्वाळा काही क्षणातच तिसरे पंच तुमच्यापर्यंत कळवतील. आउट, फलंदाज आउट झालाय. धनाजी जाधव धावबाद होऊन मैदानाच्या बाहेर चालल्यात. खूप मोठं योगदान त्याने दिले. 8 चेंडूमध्ये फक्त 22 धावांचं.
अकोटप्याचा बॉल आणि यावेळेला कट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 1ने वाढती फलकावरती. धनाजी जाधव जे धावबाज झाले आहेत थोडीशी धाव घेण्याचा अदयपणा देखील त्यांनी केला. 77 धावा आतापर्यंत फलकावरती लागलेत. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न इथे केलाय आणि यावेळेला हा गॅप मध्ये केलाय टॅप. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चारने टीमची धावसंख्या वाढते. आडव्या बॅटने खेळाय पूल केला. यावर सुंदर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं परतीची फेकी देखील आली. एक गोलंदाजी एंड कडून स्ट्रायकिंग एंडला अमोल भोजने आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर एक धावबाद देखील खेळाडू झालाय. विकेट आली आहे 6वा धक्का बसला बॅटिंग करण्याच्या क्रिकेट टीमला. डावाचं पहिलं सत्र इथे संपलंय आणि डावाच्या पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना फलकावरती धावा लागलेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 84 धावा. विजयासाठी 85 धावांचं लक्ष्य आहे प्रतिस्पर्धी टीम समोर. विजयासाठी बनवायचे आहेत MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमला 85 धावा. चला शेवटचा कॉल, अन्यथा 5 षटकांचा सामना खेळवला जाईल. महालक्ष्मी स्पोर्ट आणि अदिती विरू पाटील स्पोर्ट 1 मिनिटाच्या आतमध्ये जर आपण आला नाहीत तर सामना फक्त 5 षटकांचाच होईल, याची आपण नोंद घ्या.
महालक्ष्मी स्पोर्ट बनाम अदिती विरू पाटील स्पोर्ट. महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीमचा जर विचार केला तर संदीप पाटील दादा यांच्या मालकीचा संघ आहे. आशुतोष अंबपकर जो टीमचा आयकॉन खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम जी अनिरुद्ध विरू पाटील यांच्या मालकीची टीम आहे आणि त्या टीमचा नायक आहे अनिकेत माने जो आयकॉन खेळाडू आहे. या दोन संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. जुने जाणते खेळाडू पिंटू चिखलकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी संपन्न होणार आहे. चला आमचे मान्यवर सामन्याला सुरुवात होते त्यामुळे लगेचच नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. पिंटू चिखलकरजी जे जुने जाणते खेळाडू आहेत कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांचा खेळ देखील पाहिला आहे. महालक्ष्मी स्पोर्ट बनाम अदिती विरू पाटील स्पोर्ट अशी लढत होते आहे. यानंतरचा सामना होणार आहे आणि त्याचीच नाणेफेक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होते आहे. तर मनोजी संगपाळ या आयोजन कमिटीमधील एक प्रमुख घटक असणारे मनोजी संगपाळ जे क्रिकेटर आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते नाणेफेकी होणार आहे. कॉल कोण देणार आहे? आशुतोष अंबपकर कॉल देणार आहे. छापा की काटा? तर पाहूया नशिबाचा कौल कोणाच्या बाजूने लागेल. मनोजी संगपाळ नाणेफेकी करतायत. छापा कॉल दिलाय, काटा आलाय. तर नाणेफेकी जिंकली आहे अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीमच्या अनिकेत माने यांनी. अनिकेत माने, पहिलं पर्व तुमच्या नावावरती होतं, टॉस जिंकलात, काय निर्णय आहे? प्रथम आम्ही फलंदाजी करू कारण साधारणतः आता वाजलेत 3:30 4च्या दरम्यान मॅच चालू होईल आणि दुसरी इनिंग थोडंसं इव्हनिंगमध्ये जाईल त्यामुळे बॉल सॉफ्ट होतो आणि बावड्यातलं एक वैशिष्ट्य आहे 5च्या दरम्यान जर सेकंड इनिंगला चान्स मिळाला तर थोडंसं ह्युमिडिटी आणि बॉल सॉफ्ट होतो त्यामुळे बॉल ट्रॅव्हलिंग होत नाही आणि त्याच पद्धतीने आम्ही जास्तीत जास्त रन्स करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या संघावर प्रेशर टाकू. धन्यवाद. सामना खूप चालू आहे. नाणेफेक गमावल्यास प्रेशर आहे का या मॅचचं? प्रेशर असं काय नाही, पण चांगली मॅच खेळायची आहे यावेळी आणि क्वार्टर फायनलला आमची टीम आली त्यामुळं हा क्वार्टर फायनलचाच सामना चांगला खेळून आम्हाला सेमीफायनलमध्ये जायचा प्रयत्न करू आम्ही आणि 7 ओव्हरमध्ये आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आमच्यासोबत मनोजी संगपाळ सर आहेत. मनोजी संगपाळ सर, कोल्हापूर प्रीमियर लीगचं तिसऱ्या पर्वामध्ये आयोजन आणि आयोजन कमिटीमधील तुम्ही एक महत्त्वाचे घटक आहात. नेमकं काय प्रयोजन आहे या स्पर्धेमागील? प्रेक्षकांना आणि आमच्या खेळाडूंना आवडेल सांगायला आवडेल, ऐकायला आवडेल की नेमकं काय नियोजन आहे आणि काय प्रयोजन होतं या स्पर्धेमागे? उद्देश काय आहे? कोल्हापूर प्रीमियर लीग ही जी स्पर्धा आहे जे घेण्यामागचा आमचा जो उद्देश होता, 2 ते 3 वर्षापूर्वी आम्ही असंच व्हॉट्सॲप ग्रुपवरती बसलो होतो आणि आपल्या कोल्हापूरच्या क्रिकेटरांसाठी काय करता येईल जेणेकरून ते चांगल्या प्लॅटफॉर्मवरती खेळू शकतील. तर ह्या उद्देशाने आम्ही ही स्पर्धा भरवण्याचं ठरवलं. त्या स्पर्धेसाठी आम्ही पहिल्यांदा 8 संघ निश्चित केले होते, पण सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला 8चे 16 संघ झाले आणि या 16 संघांच्या दरम्यान सगळ्या सुविधायुक्त ही स्पर्धा आम्ही घेतो आहोत आणि या स्पर्धेचं आता 3रं वर्ष आम्ही यशस्वीरित्या पार पाडत आहोत. पुढच्या सीझन ह्याच्यापेक्षा पण चांगला घ्यायचा आम्ही प्रयत्न करीन. नेहमी ही स्पर्धा अखंडित कशी सुरू राहील यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करीन आणि चांगल्या खेळाडूंना संधी देऊन चांगले खेळाडू कोल्हापुरातून बाहेर पडतील व आपल्या कोल्हापूरचं नाव आपल्या राष्ट्रीय पातळीवर, देश पातळीवरती व इंटरनॅशनल पातळीवरती पुढं आणतील ह्या सदिच्छेने आम्ही ही स्पर्धा भरवतो आहोत. धन्यवाद मनोज सर. तर हे होते आपले मनोज सर, आयोजन कमिटीमधील एक घटक आणि क्रिकेटर. हा आहे अनिकेतजी माने, टीमचा संघनायक. दोन्ही संघांना अनिकेत आमच्या आयोजन कमिटीकडून आणि स्पर्धा कमिटीकडून तुमच्या या खेळासाठी आणि सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. खूप चांगला खेळ करून आमच्या प्रेक्षकांना आपण खुश करावं. मान्यवरांचेही आभार. तर आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्सकडे आणि या पुढचा सामना आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात. धन्यवाद.
पिच एम के स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमच्या समोर आणि पहिल्या षटकामध्ये आलेत बिनबाद 9 धावा. संदीप मकवाना आणि त्याच्या साथीला शुभम मडके ही जोडी मैदानामध्ये आहे. शुभमने खूप चांगला खेळ आतापर्यंत दाखवलाय. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर संदीप मकवाना एका रिदममध्ये आलाय, बहारदार खेळ देखील त्याने साकारलाय. त्यामुळे या सामन्यामध्ये संदीप मकवानाच्या खेळाकडे देखील प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. मात्र दुसऱ्या बाजूला धावांचा उच्चांक देखील उभारलाय. 7 षटकांमध्ये 83 धावा फलकावरती आहेत. और पिच बॉल संदीप मकवाना स्टाईलने, संदीप मकवाना ब्रँडेड फटका चेंडू ऑन स्क्रीन वरती, चेंडू बाहेर बॉडी लाईनच्या आउट ऑफ द पार्क. षटकार धनाजी जाधव गोलंदाजी मार्क वरती आहेत. यावेळेला देखील आउट पिच बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकाएकी सुगम संगीताचा कार्यक्रम चालू असावा आणि ऐन मोक्याच्या क्षणी विद्युत पुरवठा खंडित होऊन भयान शांतता यावी, अशी भयान शांतता एम के स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमच्या गोटामध्ये. फलंदाज संदीप मकवाना आउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. नागेश पाटील, अमोल भोजने देखील खूप चांगले खेळाडू आहेत, ते अजून येणं मैदानामध्ये बाकी आहेत. त्यामुळे जयसिंगपूर क्रिकेट टीमकडे खोलवरती बॅटिंग लाईनअप देखील आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर धनाजी यांनी एक षटकार जरूर खाला, त्यानंतर विकेट मिळवली आहे. आत्मविश्वास वाढलाय. मात्र लेग स्टिकच्या बाहेर बॉल, दिशा खराब आहे. चेंडूचा टप्पाने वेग खूप चांगला होता, मात्र चेंडूची जर आपण दिशा पाहिली तर ती खराब होती आणि त्यामुळेच पंचांनी वाईड बॉलचा सिग्नल कळवलाय. एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या वाढते, 17 धावा. अ 16 धावा फलकावरती लागलेत. 16. यावेळेला ड्राईव्ह केलंय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे वितलंत कार्पेटचा फटका दुसरी धावेसाठी सरसावलेत आणि बघता बघता 2 धावांची लहर देखील पाहायला मिळाली आहे. दबावाची परिस्थिती आहे, त्यामुळे पहिल्या धावेमध्ये धावबाद करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षकाकडून चूक देखील झाली आहे आणि ही जी रणनीती आहे ती फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या कालावधीमध्ये क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकायचा आणि त्याला चूक करण्यासाठी मजबूर करायचं, ही रणनीती आहे. मात्र क्रिकेटचे एक्सपर्ट आपल्याला एक गोष्ट देखील सांगतात की सगळ्यात जास्त जे धावबाद आहेत ते मिसफील्ड नंतरच झालेले आहेत. यावेळेला कव्हर्सला खेळ्या शॉट्स कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतो कसबा बावडा परिसरामधले कोल्हापूर जिल्ह्याचे जे रवींद्र जाडेजा म्हणून ओळखले जातात ते मुकेश शिंदे आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतात. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे 19. आपण डीजेच्या माध्यमातून देखील छत्रपती शिवाजी महाराजांवरचं गाणं ऐकत होतो. 19 फेब्रुवारीला आपण शिवजयंती, आपल्या राजाची जयंती, छत्रपती जयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी करतो. 19 धावसंख्या फलकावरती लागली आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू गेला ऑफ साईडला, पुन्हा एकदा हेरलंय. आपण पाहतो क्षेत्ररक्षक मुकेश शिंदे जो कव्हर मध्ये उभा आहे आणि त्याच्या करवी एकच धाव इथे ऍड होणार आहे. स्क्रीनला जे टेकून प्रेक्षक बसलेत
मैदानामध्ये 2 धावांची लहर आपल्याला पाहायला मिळते व दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते ती 22 धावांवर. षटक क्रमांक 2चा खेळ आतापर्यंत संपलाय. पाठलाग करायचा 84 धावांचा आणि 84 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अशी धावसंख्या जयसिंगपूर क्रिकेट टीमची पाहायला मिळते युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. अजून 62 धावांची गरज आहे. तीस चेंडू 62 धावा हे समीकरण आहे. गोलंदाज तयार म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास 12 धावांच्या पलीकडे सरासरी राखावी लागेल. सामना अजूनही डोलायमान स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघ जिंकू शकतात अशी परिस्थिती आहे. अपील केले उत्साह जास्त याला म्हणतात उगीच केलेलं अपील. आणि आमच्या मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे उगीच करीत ते का देव बघित अशी आमच्या मालवणीमध्ये म्हण आहे. आणि तेच उगीच केलेलं अपील पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. मात्र आमचे जे पंच आहेत ते 12 गावचं पाणी पेलेले आमचे पंच आहेत. त्यामुळे एकच स्पर्धा नाही अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील पंचगिरी केली. त्यामुळे कोणताही दबाव किंवा किती जरी सेलिब्रेशन झालं किती ॲग्रेशन असलं किती काही असलं तरी पंच मात्र आपल्या निर्णयावरती सातत्याने ठाम असतात. आणि म्हणूनच रत्नागिरीचे पंच हे अचूक निर्णय आणि ठाम मत यासाठी प्रसिद्ध आहेत. टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे 23 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतोय षटकासाठी गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळालाय. सचिन अर्धकरचा यावेळेला बॉल आणि यावेळेला इनसाइड आउट. जबरदस्त फटका खेळलाय. मुकेश शिंदेच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. खूप चांगला फटका पाहायला मिळालाय. रिव्हर्सचा प्रयत्न हा आताताईपणा आहे. रिव्हर्स टिपचा फटका खेळण्याचं धाडस दाखवलंय खरं परंतु हा फटका ज्या वेळेला तुम्हाला धावा बनवून देतो त्यावेळेला टाळ्यांचा गजर होतो. मात्र ज्या वेळेला तुम्हाला डॉट बॉल घेतले जातात किंवा विकेट येते त्यावेळेला टीकेला धनी देखील व्हावं लागतं. असा हा फटका जो केविन पीटरसनने अँडी फ्लॉवरने सातत्याने खेळताना आपण पाहिलंय. गोव्याचा सनम साळगावकर हा फटका वखुबीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. याही वेळेला खूप चांगला बॉल डिलिव्हर केलाय. सचिन अर्दळकरचा बोलबाला आपण पाहतोय. एकमेव चौकार त्याच्या गोलंदाजीवरती ठोकला गेला त्याच्या विरोधामध्ये. मात्र एक षटक 5 चेंडूमध्ये फक्त त्याने आतापर्यंत 14 धावाच खर्च केलेत. टीमची धावसंख्या आहे 27 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटक 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 षटकांची लढत. रिक्वायर्ड रन रेट वाढले. पुढे आलाय जसा पुढे आलाय तसंच बाहेर जावं लागेल बॅटरला कारण यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाने खूप चांगली कामगिरी केली आहे आणि यष्टिरक्षकाचं नाव आहे धनाजी जाधव. धनाजींचा आज मात्र बोलबाला आपल्याला पाहायला मिळालाय आणि बाद झालेला फलंदाज आहे जो पुढे निघालाय नागेश पाटील. जसा पुढे आला तसाच बाहेर निघालाय. विकेट नंबर दत्ता पाटील मैदानामध्ये आले आहेत. दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं
तर एम के स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमच्या डगआउटमध्ये आपल्याला महेशजी कलंगुडगे जे नगरसेवक आहेत ते देखील पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमचे संघमालक प्रवीणजी खांडेकर हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि दोन्ही हे आमचे जे यावेळेला आपण पाहतोय खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. करण चव्हाण गोलंदाजी मार्कवरती आहे आणि थोडंसं नावामध्ये वाचण्यामध्ये थोडीशी गफलत निर्माण झाली, त्याबद्दल दिलगिरी देखील आम्ही व्यक्त करतो आहोत. युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमचे जे संघ मालक आहेत ते संदीप पाटील आहेत. शिवाजी युनिव्हर्सिटीची क्रिकेट टीम निवडण्याचा सर्वाधिकार ज्यांच्याकडे आहे, जे मुख्य निवडकर्ते आहेत शिवाजी युनिव्हर्सिटी स्पोर्टचे, ते संदीपजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण दोन संदीप पाटील नावाचे या ठिकाणी संघ मालक असल्यामुळे थोडीशी गफलत आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याबद्दल आम्ही दिलगिरी देखील व्यक्त करतो आहोत. दरम्यानच्या कालावधीमध्ये टीमची धावसंख्या वाढते आहे. फलकावरती आत्तापर्यंत 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 षटकांची मर्यादित लढत पाठलाग करायचा तब्बल 84 धावांचा. आत्तापर्यंत 29 धावा बनवल्या गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करण चव्हाण गोलंदाजी मार्कवरती आहे. शुभम मडके आत्तापर्यंत 11 धावांवरती खेळतोय आणि दत्ता पाटील जो नुकताच मैदानामध्ये आलाय त्याला आपलं खातं ओपन करायचं बाकी आहे. 29 धावा फलकावरती तुम्ही पाहताय. 55 धावांची अजून गरज आहे या मॅच मध्ये. 22 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. येणाऱ्या 22 चेंडूमध्ये तब्बल 55 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे गेअर चेंज करावाच लागेल, अटॅकिंग खेळावं लागेल, तुम्हाला आक्रमकता सिद्ध करावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज यावेळेला सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली डिलिव्हरी इथे करत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय. करण चव्हाण आपला स्पेल जो आहे तो दमदार टाकतोय, 100% योगदान देतोय. मात्र दुसऱ्या बाजूला जे बॅटर आहेत त्यांना कोणतंही स्वातंत्र्य मिळत नाहीये. फटकेबाजी करण्यासाठी एखादा कमजोर चेंडू देखील टाकला जात नाहीये आणि त्या कमजोर चेंडूची वाट बघतायत दोन्ही फलंदाज आणि प्रेक्षक देखील वाट बघतायत की एखादा मोठा फटका कधी बघायला मिळेल. त्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेले आहेत. टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 30 धावा. यावेळेला गेट अंदर, दंडी बाहर, गिलिया बिखेर दी, दांडी 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 गुल. खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केला, खोदून काढायचा प्रयत्न केला स्ट्रायकिंग यांच्या बॅटर दत्ता पाटीलने, जो नुकताच मैदानामध्ये आला होता. 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन तो माघारी परतलाय. आपला भोपळाही त्याला फोडता आला नाहीये. आता मात्र संघ अडचणीमध्ये आलाय. एम के स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमला नक्की आता मात्र थोडासा गेअर चेंज करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या खेळाडूला मैदानामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल, गेम चेंजरची भूमिका तुम्हाला बजावावी लागेल. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं विस्फोटक खेळी सिमोन काळेने काय खेळ केला होता आणि असाच खेळ तुम्हाला करावा लागेल या मॅचमध्ये जर सामना जिंकायचा असेल एम के स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमला. आणि दुसऱ्या बाजूने युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम जबरदस्त रिदममध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला प्रचंड वेगात खूप मोठ्या धावा फलकावरती लावल्या आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चमक दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला देखील काय गोलंदाजी आहे, किती ॲक्युरेसी आहे, किती अचूकता आहे करण चव्हाणच्या गोलंदाजीमध्ये. विकेट अँड विकेट, बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आणि 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात.
पुढे 30 धावांवरती चौथा गडी बाद झालाय. विकेट अनपॉसिबल हॅट्रिक करण्यासाठी युवा गोलंदाज करण चव्हाण गोलंदाजी मार्क वरती तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला ही हॅट्रिक रोखण्यासाठी MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमचा जो खेळाडू आलाय तो बॅटर आलाय मैदानामध्ये वैभव खबाले. तो स्ट्रायकिंग गेनला तयार आहे. हॅट्रिक साधली जाईल का या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक देखील आपण पाहिली गोलंदाज वैभव खबालेची आणि तोच मैदानामध्ये आलाय. अनपॉसिबल हॅट्रिक रोखेल का की युवा गोलंदाज कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये दुसरी हॅट्रिक बनवेल. या वेळेला बचावात्मक खेळ केलाय, रक्षात्मक फटका खेळलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह केलंय आणि ही हॅट्रिक देखील रोखली. हा दबाव निर्माण केलाय करण चव्हाणने. काय गोलंदाजी केली आहे करण चव्हाणची. युवा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर नक्की करा या युवा खेळाडूसाठी. फक्त 3 धावा देत त्याने 2 विकेट देखील मिळवलेत. फलंदाजी मध्ये देखील त्याने चमक दाखवली आहे. 3 चेंडू मध्ये फक्त 10 धावा करण चव्हाणने बनवलेत. सामना अजून संपलेला नाहीये. 18 चेंडू विजयासाठी जर आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 18च्या पलीकडे गेलंय. विजयासाठी जर पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावा फक्त फलकावरती लागलेत, त्यामुळे 54 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ आहे म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास 18 धावांची सरासरी गाठावी लागेल. तीस धावा फलकावरती लागलेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज देखील आपण पाहतोय. नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये आलाय वैभव. गोलंदाजी मार्कवरती रणजित तयार झालेत. रणजित नाचणेकर नवीन गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. 18 चेंडू 54ची आवश्यकता आहे. यावेळेला ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, चेंडू भूर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकाराने सुरुवात केली आहे, किंबहुना ही मॅच आम्ही अजून सोडलेली नाहीये असं दाखवून दिलंय शुभम मडकेने. प्रतिस्पर्धी टीमला धोक्याचे पूर्वसंकेत देखील दिलेत. 4 ने टीमची धावसंख्या पुढे जाते 34 धावांवरती. सतरा चेंडू 50 धावांची गरज. तोडफोडवाली फलंदाजी करावी लागेल, तुम्हाला सिद्ध व्हायचं या मॅच मध्ये. यावेळेला खूप वेगामध्ये चेंडू आलाय. प्रथम फलंदाज आणि त्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट झालेले आपण पाहतोय. 4.2 षटकामध्ये टिंब चेंडू आपण पाहिलाय, हा दुसरा. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर एक डॉट बॉल देखील टाकलाय रणजितने. 34 धावा फलकावरती आहेत. येणारे चेंडू असतील 16 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 50. यावेळेला ऑफिच जसा आला तसा मागे पाठवलाय चेंडू स्लॉट मध्ये आणि या चेंडूला डिपॉझिट केलंय शुभमने समोरच्या प्लॉट मध्ये. श्याम सर, डीजे 40 धावा फलकावरती आलेत. येणारे चेंडू आता मात्र असणार आहेत या मॅच मध्ये 15 आणि धावा बनवायच्या आहेत 44. सामना थोडासा जवळ येतोय. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कमी होत आहे.
यावेळेला धीमा बॉल ऑप्टिकच्या बाहेर गेलाय आणि पंचांनी कळवलंय की हा वाईड बॉल आहे. क्रिकेटमधला खराब चेंडू म्हणून ओळखला जातो पंजाब टू हरियाणा अशी देखील या चेंडूची ओळख राहिली आहे. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर एकेरी धावेने टीमची धावसंख्या वाढते आहे. फलकावरती 41. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. समीकरण बदलणार. रिक्वायर्ड रन रेट थोडंसं कमी झालंय. जे 18च्या पलीकडे जात होतं ते मात्र रिक्वायर्ड रन रेट आता 17.60चं झालंय. रणजित तयार. शुभम साडी या वेळा देखील उड़ावलं. वाह वाह वाह. गेंद उड़ी 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 और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. थैंक यू डीजे. गेंद ने अब उड़ना शुरू किया है. गेंद को अब पंख लगे हैं. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये चालली आहे. मोमेंटम शिफ्ट झालंय. कहाणी में ट्विस्ट आया है. सामन्याने करवट बदलली आहे का? आता मात्र एकतर्फी वाटणारा सामना प्रेक्षकांना हवा हवासा वाटायला लागलाय आणि याला प्रमुख कारण ठरलंय शुभमचा झंझावात. शुभम मडकेने ठोकलेल्या 28 धावा, ठोकलेले एकाच षटकातले 2 षटकार सामन्याला पुन्हा एकदा टर्न करतायत. समीकरण बदलणार आहे. 47 धावा फलकावरती लागलेत. विजयासाठी 37 धावांची गरज आहे. ऑप्टिक वरचा बॉल यावेळेला कट केले. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गॅप. एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधूनच प्रीती झिंटा फरार. संजीवनी कोल्हापूर प्रीमियर लीग चौकार. त्यामुळेच आम्ही सातत्याने सांगतो की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. ती आता मात्र वेळ बदलली आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. यावेळेला देखील बॅटची काढा घेतली आहे. गॅप खूप मोठा आहे का? मात्र यावेळेला स्वतःला आवरलंय, स्वतःला सावरलंय, चेंडूला रोखलंय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. फलकावरती धावा लागलेत 52. विजयासाठी आता मात्र समीकरण तुम्ही पाहताय. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 32 धावांची आहे आवश्यकता. 12 चेंडू 32 धावा हे समीकरण. श्याम सर आमच्या सोबत जोडले गेले आहेत. श्याम सर, सामन्याने करवट बदलले का आणि हा सामना पुन्हा एकदा शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का? अमोल, या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. खूप महागडं षटक. मॅचचं रुख बदलणारं हे षटक होतं जे गोलंदाज रणजितने पेश केलं आणि त्यामुळे एक कहानी में ट्विस्ट आया है. यहाँ से मैच ऑन हो गया है. डीजे वाले बाबू गाना लगाओ. जीवनामध्ये जर लक्ष्य मोठं असेल तर संघर्षही मोठाच करावा लागतो. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो आणि रडणारे फक्त इतिहास वाचतात. आता मात्र लढायचं की रडायचं एवढंच हातामध्ये राहिलंय. 12 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 32 धावांची आहे आवश्यकता. दोन्ही संघातील खेळाडू हार मानायला अजिबात तयार नाहीयेत. करण चव्हाण गोलंदाजी मार्कवरती तयार. मार्केट यार्ड एंड कडून पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर. पंचांनी कळवले वाईड बॉल. करण चव्हाणची खराब गोलंदाजी सुरुवात झाली आहे. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर पुन्हा एकदा 1ने कमी झालंय. आता मात्र 12 चेंडू 31 धावा. सामना थोडासा अवघड होता. मात्र हा अवघड सामना सोपा करण्यासाठी शुभम मडकेने दमखम दाखवलाय, आपला जलवा दाखवलाय आणि त्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावरती 16 चेंडू मध्ये फक्त 33 धावा शुभमच्या खात्यावरती आहेत. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या बिंदूपर्यंत मागे जाताना आपण पाहतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला बॅटर तयार झालाय. खोदून काढण्याचा प्रयत्न समोर खेळलाय.
लॉंग ऑन बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी देखील केली आहे. वाह काय फेकी आहे. आणि या अशा अचूक फेकीमुळेच आपण मुकेश शिंदेला कोल्हापूरचा कसबा बावड्याचा रवींद्र जडेजा म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. मी मुकेश ही त्याची एक वेगळी ओळख आहे. जो टीमचा आयकॉन खेळाडू आहे. 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला मिळते आणि दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या बदलली आहे. फलकावरती धावा आलेत 55. 29 धावांची अजून गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ आणि 29 धावांची गरज. सामना अजूनही कोण जिंकेल याचा अंदाज प्रेक्षकांना देखील येत नाहीये. दोन्ही संघ तर हार मानायला बिलकुल तयार नाहीयेत. ओ हो हो दांडी वाकवली आहे. करण चव्हाणने दांडी वाकवली नाहीये, दांडी मोडली आहे. दांडी गुल केली आहे. आमच्या मालवणीमध्ये एक म्हण आहे, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. विकेट आली आहे, विकेट आली आहे आणि फलंदाज बाद कोण झालाय? शुभम मडके. जो विजय आणि पराभव यांच्या मधला अडथळा होता त्याला देखील दूर केलंय. कौतुक करावं लागेल करण चव्हाणचं. काय चेंडू टाकलाय, जबरदस्त बॉल. अशा कठीण परिस्थितीमध्ये पहिला बॉल वाईड आला होता आणि त्यानंतर 2 धावा देखील आल्या. मात्र त्याने आपलं नियंत्रण, आपला होश आहे, आपला जो जोश आहे आणि तो कधीच हरवला नाही. मॅचमध्ये कायम राहिलेत आणि करण चव्हाण यांनी 3री विकेट मिळवली आहे. आपल्या 2ऱ्या षटकामध्ये ते गोलंदाजी करतायत. 6 धावा खर्च करत आतापर्यंत 3 विकेट त्यांच्या खात्यावरती देखील आलेत. 55 धावा फलकावरती आहेत. शुभम जो विजय आणि पराभव यांच्या मधला अडथळा होता तो आता मात्र दूर केला. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय सावंत दाखल झाले आहेत. आल्या आल्या एक मोठा फटका अक्षय सावंत यांचा खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय आणि यावेळेला मात्र चूक केली आहे. मुकेश शिंदे ज्याच्यावरती, मुकेश शिंदे नाही आहे यावेळेला, क्षेत्र वेगळं आहे. मुकेश शिंदे मिडी विकेटला आले आहेत. या अगोदर ते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते. मात्र प्रत्येक वेळी ते आपली जागा बदलतात. बहुधा ज्या ज्या वेळेला फलंदाज बदलतो त्या वेळेला मुकेश शिंदे आपली जागा देखील बदलतात. 57 धावा फलकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार, बॅटर तयार. लेंथ बॉल. प्रत्येक डॉट बॉल नंतर सेलिब्रेशन होत आहे डगआउट मध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रिकेट टीमच्या. मात्र एकी शुभम आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा सामना बदललाय. टीमची धावसंख्या आहे 57 धावा. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. मिलेले कप्तान उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू चालला, आपण पाहतो मुकेश शिंदे यांच्याकडे दुसऱ्या धावेसाठी सरसावले देखील. आणि बघता बघता 2 धावांची लहर आपण पाहिली. 59 धावा आता मात्र फलकावरती आल्यात. विजयासाठी अजून 25 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण आहे विजयासाठी. उपांत्य फेरीमध्ये कोणता संघ 3रा प्रवेश करेल याची निश्चिती करण्यासाठी फक्त 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
यावेळेला ॲक्युरसी खूप जबरदस्त आहे आणि जो गोलंदाजाचा टप्पा आपण म्हणतो तो टप्पा बॅट आणि पॅडच्या मध्ये सातत्याने टप्पा टाकण्याचा प्रयत्न करणने केला आहे आणि करण चव्हाणने फक्त आपल्या 2 षटकामध्ये 10 धावा खर्च करत 3 विकेट देखील मिळवलेत. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी तब्बल 25 धावांची आवश्यकता असेल MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमला युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. हे शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय सावंत आणि त्याच्या साथीला वैभव ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येईल. 25 धावांची गरज आहे. उपांत्य फेरीमध्ये आत्तापर्यंत 2 संघ आपल्याला मिळाले. त्यामध्ये वेदांत स्पोर्ट क्रिकेट संघ ज्याने 52 धावांचा बचाव करत शंभूराजे स्पोर्ट क्रिकेट टीमचा पराभव केला आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर दुसरा सामना SK रॉयल क्रिकेट टीमने प्रथमतः 87 धावा फलकावरती बनवल्या. मात्र ओम साई अद्विता क्रिकेट टीमने आणि खास करून फलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी करत विजय मिळवला. यावेळेला बॉटम हँडचा वापर केला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार षटकार षटकार. पाच चेंडू 19ची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला वैभव तयार. लढावं लागेल या मॅच मध्ये. जिद्दीने खेळावं लागेल. सामना अजूनही आहे. अकुटप्याचा बॉल याही बॉलला भिरकवलंय आणि हा झेल महत्वाच्या क्षणी इथे सोडलाय. स्ट्रायकिंग एंडला जायचंय आणि हे वेळेला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला वैभवच राहिलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. विकेट देखील आली आहे. येणारे चेंडू 4 आणि धावा बनवायच्या आहेत 18. अक्षय सावंत धाव बाद झाले आहेत. 4 चेंडू 18 धावा. देवदास पडियार नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ आहे. शेवटचे 4 चेंडू लाख मोलाचे आहेत. विजय आणि पराभव यांच्यामधलं अंतर ठरवतील आणि यावेळेला हिरो होण्याची संधी देखील आहे वैभवला आणि दुसऱ्या बाजूला धनाजीला देखील. दोन्ही खेळाडू ज्याच्यामधला खेळ सरस होईल त्याचा संघ सामना नक्की जिंकणार आहे. यावेळेला देखील बॉलला उडवलंय. चेंडू बराच काळ हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या वेळेला देखील विकेट आली आहे. मुकेश क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालेत आणि जो खेळाडू विजय आणि पराभव यांच्या मध्ये उभा होता, जो अडथळा होता, तो वैभवच्या रूपाने देखील दूर केला. विकेट नंबर 7. अमोल भोजने आलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ आहे.
आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून 18 धावांची गरज आहे. अनपॉसिबल हॅट्रिक करण्यासाठी गोलंदाज तयार. काय स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक होईल का धनाजी यांच्या माध्यमातून? ड्राईव्ह केले बॉलला, एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि यावेळेला खराब क्षेत्ररक्षण, त्यानंतर बॅकअप पाहायला मिळालंय. दोन चेंडूंचा फक्त खेळ राहिलाय आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 16 धावा. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला अमोल भोजने देखील तयार आहेत. यावेळेला उडवलं बॉलला, मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. मिड विकेटला आली आहे विकेट. शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 16 ची गरज. शेवटचा बॉल, 16 धावांची गरज असतानाच आता मात्र खूप चांगला खेळ साकारलाय आणि हा सामना युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमने जिंकत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमचा मात्र पराभव झालाय. मात्र खूप चांगला खेळ MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. दोन्ही संघांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. युवराज स्पोर्टला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमला पुढच्या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा देऊयात. तर या सामन्याचा सामनावीर आपल्याला मिळतोय करण चव्हाण.